नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 6 ऑगस्ट 2026 रोजी फर्स्ट शिफ्टमध्ये जो आर-आर-बी ग्रुप डीचा पेपर झालेला आहे, त्या पेपरमधील 29 प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहणार आहोत. आणि ऑथेंटिक अशी प्रश्न आहेत. ॲक्चुअलमध्ये परीक्षेमधून आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जी माहिती दिलेली आहे, जे प्रश्न सांगितलेले आहेत, तेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेत आहे. आणि याच्या अगोदरचे झालेले पेपरचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामधनं तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. तर या ठिकाणी पहा, आर-आर-बी ग्रुप डी 6 ऑगस्ट 2026 फर्स्ट शिफ्ट. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहा, की डेंड्राइटपासून प्राप्त होणारा संदेश पुढे कोणत्या भागात जातो? तर डेंड्राइटपासून प्राप्त होणारा जो संदेश आहे ना, तो पुढे एक्झॉन या भागामध्ये जातो. आणि हे प्रश्न आलेले आहेत, पण हे जे पर्याय आहेत ना, हे पर्याय मी तयार केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे, पुरुष T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तिक धावा केलेल्या आहेत? तर याचं उत्तर आहे संजू सॅमसन यांनी वैयक्तिक धावा केलेल्या आहेत. आता तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का? तर T20 वर्ल्ड कप 2026 जो झालेला आहे ना, त्याची सगळी माहिती, त्याचं आयोजन भारत आणि श्रीलंकेमध्ये झालं. त्याच्यानंतर अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला आहे, जे की जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. या वर्ल्ड कपचा विजेता भारत आहे, विजेता न्यूझीलंड आहे. आणि हा जो संजू सॅमसन आहे, हा म्हणजे प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कारसुद्धा त्याला मिळालेला आहे. आणि अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा मला वाटतं जसप्रीत बुमराहला मिळालेला आहे, बॉलर जो आहे आपला भारताचा. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, मे 2026मध्ये नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्त झालेली ईशान्य भारतातील पहिली महिला कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जोराम अनिया, हे त्याचं उत्तर आहे. मे 2026मध्ये पार पडलेल्या इंडियन सुपर लीग 2025-26चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? हे फुटबॉलशी संबंधित आहे बरं का. तर याचं विजेतेपद हे ईस्ट बंगाल यांनी जिंकलेलं आहे. ईस्ट बंगाल FC या हा जो संघ आहे त्याने जिंकलेला आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 2025मध्ये भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर सप्टेंबर 2025मध्ये भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. आणि त्यांच्या अगोदर जगदीप धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती होते. आणि CP राधाकृष्णन जेव्हा भारताचे उपराष्ट्रपती झाले, तेव्हा त्याच्या अगोदर ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. जानेवारी 2026मध्ये भारताचे पहिले समर्पित डीप टेक स्टार्टअप धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे तमिळनाडू, हे त्याचं उत्तर आहे. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार डीप टेक स्टार्टअपसाठी स्टार्टअप मान्यतेचा कालावधी 10 वर्षावरून वाढवून किती केला आहे? तर त्याचं उत्तर आहे 20 वर्षे केलेला आहे. त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आहे पहा, की जुलै 2026मध्ये कोणत्या उत्तर भारतीय राज्याने नवीन स्टार्टअप धोरण 2026 मंजूर केलं आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश, हेच त्याचं उत्तर आहे, की उत्तर प्रदेश या राज्यानं नवीन स्टार्टअप धोरण 2026 मंजूर केलेलं आहे. 28 एप्रिल 2026 रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर ही बैठकनं बिश्केक हे शहराचं नाव आहे. आणि हे शहर कुठे आहे? तर किर्गिझस्तान या देशामध्ये आहे. आशिया खंडातच आहे किर्गिझस्तान. तर बिश्केक या शहरामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 2026मध्ये पश्चिम बंगालमधून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात कोणाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर श्री अशोक कुमार हलदर यांना शिक्षण क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2026मध्ये कला क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळालेले पश्चिम बंगालचे प्रसिद्ध अभिनेते कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रसन्नजीत चॅटर्जी, हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे प्रसन्नजीत चॅटर्जी.
एकूण 29 प्रश्न पाहणार आहोत आपण. विज्ञानचे प्रश्नसुद्धा आहेत, ते शेवटी आहेत. आशियातील पहिल्या इंटरनॅशनल पिंक बॉल महिला फुटबॉल टूर्नामेंटचे यजमानपद कोणत्या देशाला मिळालेले आहे? तर आशियातील पहिल्या इंटरनॅशनल पिंक बॉल महिला फुटबॉल टूर्नामेंटचे यजमानपद भारत या देशाला मिळालेलं आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, भारत. 150 कोटींच्या प्रकल्पाद्वारे GLOF जोखीम कमी करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देणारे पहिले पहाडी राज्य कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. भारत 6G मिशन अंतर्गत विशेषतः किती संशोधन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे? तर भारत 6G मिशन अंतर्गतनं एकूण 104 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. किती प्रकल्पांना? 104. 22 मे 2026 रोजी अग्नी 8 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण कोठून करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे चांदीपूर, ओडिसा येथून करण्यात आलेलं आहे. अजून 14 प्रश्न पाहायचेत आणि आता विज्ञानचे प्रश्नसुद्धा सुरू होत आहेत. आर-आर-बी ग्रुप डीच्या सगळ्याच पेपरमध्ये जी-केमध्ये चालू घडामोडीवरच सर्वात जास्त प्रश्न येत आहेत. आत्ता आपण पाहिले ते सगळे प्रश्न. तर हे प्रश्न तुम्हाला कुठून तयारी करू शकता माहीत आहे का? तर आपलं जे विठ्ठल जोशी ॲप आहे त्यावरून म्हणजे विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. फक्त ₹100  1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या 11 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. फक्त ₹100 आणि याच्यातूनच या चालू घडामोडी तुम्हाला म्हणजे तयारी होईल चालू घडामोडींची तुमची. आता आता त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. महिलांना दिली जाणारी HPV लस प्रामुख्याने कोणत्या गंभीर आजारापासून बचाव करते? तर महिलांना दिली जाणारी जी HPV लस आहे ना, ही गर्भाशयाचा कर्करोग हा जो आहे ना, त्यापासून महिलांचं संरक्षण करते. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2026 पासून किती वर्षांच्या मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे? तर 14 वर्षे वयोगटाच्या मुलींसाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. ब्राझीलमधील COP30 शिखर परिषदेत भारताने कोणत्या मुद्द्याची जोरदार वकिली केलेली आहे? तर याच्यामध्ये भारताने हवामान, वित्त आणि हवामान न्याय या मुद्द्याची जोरदार वकिली केलेली आहे. अर्थसंकल्प 2026-27 मध्ये क्रीडा मंत्रालयासाठी किती कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले? तर अर्थसंकल्प 2026-27 मध्ये क्रीडा मंत्रालयासाठी 4,479.88 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जन विश्वास दुरुस्ती कायदा 2026चा मुख्य उद्देश काय आहे? तर जन विश्वास दुरुस्ती कायदा 2026चा मुख्य उद्देश व्यापार सुलभता वाढवणे हा आहे. म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस हा त्याचा उद्देश आहे. द डायरेक्टर या 2026च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द डायरेक्टर हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाचे लेखक डॅनियल केहरमॅन हे आहेत. डॅनियल केहरमॅन हे त्याचं उत्तर आहे. 2026च्या अहवालानुसार बाजार भांडवलाच्या बाबतीत भारताची सर्वात मोठी बँक कोणती आहे? बाजार भांडवलाच्या बाबतीत तर त्याचं उत्तर आहे HDFC बँक. आणि सार्वजनिक याच्या म्हणजे कस्टमरचा विचार केला तर सर्वात जास्त कस्टमर हे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत. आणि भारताची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच आहे, पण आपल्याला बाजार भांडवल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर डोळ्याच्या भिंगाच्या आपली फोकस दुरी समायोजित करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर डोळ्याच्या भिंगाच्या आपली फोकस दुरी समायोजित करण्याची जी शक्ती असते ना, तिला समंजन क्षमता असं म्हटलं जातं. पॉवर ऑफ ॲकोमोडेशन इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर जर एखाद्या मशीनची शक्ती 10 वॅट असेल तर याचा अर्थ काय? तर जर एखाद्या मशीनची शक्ती 10 वॅट असेल तर त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? ती प्रति सेकंद 10 जूल कार्य करते असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर 4 ओहम, 6 ओहम आणि 12 ओहमचे 3 प्रतिरोध समांतर जोडल्यास एकूण प्रतिरोध किती होईल? तर त्याचं उत्तर आहे 10 ओहम. मी डायरेक्ट उत्तर सांगतो, आता स्टेप वगैरे करत बसत नाही. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत मिथेन आणि क्लोरीनची अभिक्रिया कोणत्या प्रकारची असते? तर सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत मिथेन आणि क्लोरीनची जी अभिक्रिया आहे ना, ती प्रतिस्थापन अभिक्रिया म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन या प्रकारची असते. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते कार्य उपकला ऊतीचे मुख्य जैविक कार्य नाही? तर रक्ताचे शुद्धीकरण हे उपकला ऊतीचे म्हणजे एपिथेलियल टिश्यू जे आहे ना, तिचं मुख्य कार्य नाही. मग बाकी संरक्षण, शोषण, स्त्राव हे सर्व तिचं कार्य आहे.
सजीव पेशी ऑक्सिजनचा वापर करून अन्न म्हणजे ग्लुकोज तोडतात आणि ऊर्जा म्हणजे एटीपी तयार करतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर यालाच पेशीचे शोषण म्हणजे सेल्युलर रिस्पायरेशन असं म्हटलं जातं. हे बी हे त्याचं उत्तर आहे. नील बोरच्या अणु मॉडेलनुसार अणूच्या एल कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर अणूच्या एल कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये चालू घडामोडीची सुद्धा माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.